तर नमस्कार. आता शाळा सुरू झालेल्या आहेत, त्याच्यामुळं आपल्याला मुलांना टिफिनला द्यायलासाठी आणि खूप पौष्टिक असे शेंगदाण्याचे लाडू आपण बनवलेले आहेत. तर हे 2 किलोचे आहेत. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला नक्कीच समजेल. मी तर 1.5 किलो शेंगदाणे घेतलेत आणि अर्धा किलो गूळ घेतला आहे. तर तुम्ही बघू शकता, हा अशा प्रकारचा गूळ घ्यायचा. चिकीचा गूळ म्हणून भेटतो, दुसरा गूळ नाही घ्यायचा. मी चांगले शेंगदाणे भाजून घेतलेत, जास्त पण भाजायचे नाही, करपवायचे नाही, चांगले खुसखुशीत होतोपर्यंत भाजायचे, बघा अशी साल निघतोपर्यंत. तर आपले शेंगदाणे चांगले भाजून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता हे शेंगदाणे मी सालं नाही काढून घ्यायची, हे शेंगदाणे साईडला काढून घेणार आहे गार झाल्यानंतर. आणि बघा इथं गूळ फोडून घेतला आहे, त्याच्यात वेलची पण टाकली आणि मी मिक्सरला बारीक करणार आहे. बघा गूळ चांगला बारीक झाला आहे, हाताने पण फुटतो आहे, असा बारीक करून घ्यायचा. आता इथं मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे. तर ह्या महिन्यात काय झालं आहे, माझ्याकडनं 2 मिक्सर बिघडलेत. लफडा असा झाला, एक मिक्सर तर अडकूनच बसला आणि हा मिक्सर तर बिघडला माझ्याकडनं. मग दुसऱ्या मिक्सरमध्ये अर्धं आणि ह्याच्यामध्ये अर्धं असं मी मिक्स करून हे करून घेतले, बारीक करून. का आपला शेंगदाणा गार झालेला आहे. आता तो गार झालेला शेंगदाणा आहे ना, मी आता बारीक करून घेते. हाच मिक्सर माझ्याकडनं बिघडला. आता नवीन मिक्सर होता, त्याच्यात मी बाकीचं राहिलेलं बारीक करून घेतलं, कारण गुळामुळं जास्त ताण आला. बघा असं बारीक करून घेतलं आहे. तर हे बारीक करून घेतलेलं आहे आणि आता तूप टाकणार आहे. जास्त नाही तूप टाकायचं, थोडं टाकायचं. वेलची पण टाकली, त्याच्यामुळं वास खूप छान येतो आणि खायला खूप छान, आणि लाडू चांगले वळले जातात. इथं 2-3 चमचे मी तूप टाकलं आहे, म्हणजे लाडू चांगले लागतात आणि चांगले वळतात. बघा हे सगळं कालवून घेणार आहे मस्तपैकी. आमच्याकडचं घरी तूप नव्हतं ना, म्हणून विकत आणलं. तेव्हा काय एवढे लाडू बांधून झालेत. आता थोडे राहिलेले लाडू मी बांधून घेते. तर म्हटलं आता शाळा चालू होणार आहे, तर मुलांच्या स्नॅक्ससाठी एक रोज लाडू सकाळचा टिफिनला देता येईल. बघा कसे मस्त लाडू वळलेत आणि आपल्या शरीराला पण खूप फायद्याचे असतात. असं आपण काय डेली असं कुठली गोष्ट खात नाही की आहारात, म्हणून हे एक फायद्याचं आहे की लाडू बनवून ठेवला, आठवण आली तर आपण पटकन खाऊ शकतो त्याच्यासाठी. आणि रक्तवाढीसाठी पण खूप छान आहे. आणि मी ते ह्या डब्यात आहे ना भरून ठेवणार आहे. तर कसा वाटला व्हिडिओ, लाईक शेअर कमेंट करा. धन्यवाद.